सर, हे झाड कुठल्या माध्यमातून व कुणी लावलेत आणि कोणत्या ठिकाणी लावले ते थोडक्यात? बांबरुड येथील नरेंद्र भाऊ परदेशी हे सध्या पुण्याला स्थायिक आहेत, परंतु ते वृक्षमित्र आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यांनी बरेचसं असं सामाजिक बांधिलकी म्हणून गावागावामध्ये त्यांनी वृक्षारोपणाचं काम केलं आणि त्यांना वाटलं की आपणही या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत. या हेतूने काल ते शाळेत आले आणि आमचे मुख्याध्यापक साहेब नन्हरे सर व आमचे सर्व स्टाफ यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सर्वांनी आम्ही तुम्हाला सहकार्य करू, फक्त आमच्याकडे तुम्ही वृक्षारोपण लागवड त्या ठिकाणी ज्याही माध्यमातून करायची आहे तशा पद्धतीने तुम्ही करा, आम्ही त्याचा सर्व निगा राखू. म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सकाळपासून या ठिकाणी वृक्ष लागवडाचं काम सुरू झालेलं आहे माध्यमिक शाळेमध्ये. म्हणून मी त्यांचं व आपल्या गोंडगाव गावातील सर्व नागरिक, बरेचसे नागरिक यांनी देखील त्या ठिकाणी येऊन सहकार्य केलं आणि माध्यमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक साहेब तसेच माझे सर्व शिक्षक बांधव यांच्या माध्यमातून आज खरोखर म्हणजे अभिमानास्पद बाब आहे की दादांनी खरोखर चांगला असा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि आपण सर्व मिळून हे झाड त्या ठिकाणी संगोपन करण्याचं व पुढे चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने राहील याची निगा राखण्याची सर्वांची आपली जबाबदारी आहे. म्हणून या ठिकाणी दादांचं पुनश्च गावाच्या वतीने व शाळेच्या वतीने मी अभिनंदन करतो व आभार मानतो की हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. म्हणून पुनश्च दादांचा आभार मानतो. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.